तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, आजचा हा ढोकळा जगातला सर्वात पौष्टिक ढोकळा आहे असंच म्हणावं लागेल. कारण हा ढोकळा बनवण्यासाठी मी मूग डाळीचाही वापर केलेला आहे आणि दुधी भोपळ्याचा सुद्धा. आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला अजिबात कळणार नाही की हा दुधी भोपळा किंवा मुगापासून बनवलेला ढोकळा आहे. यासोबत आपण एक चटणीसुद्धा बनवतो आहे जी प्रोटीनयुक्त आहे. तर मुगाचा ढोकळा असल्यामुळे इथे मी बिना सालीची मुगाची डाळ 1 वाटी घेतलेली होती. ही रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे किंवा तुम्ही 1 तास जरी भिजत घातली ना तरीही चालेल, कारण मूग भिजायला फारसा जास्त वेळ लागत नाही. याचं पाणी निथळून घ्यायचं आणि आता मिक्सरला घालून ही डाळ वाटायची आहे. वाटत असताना सोबत आपण काही हिरव्या मिरच्या घालूया. तिखटपणा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. वाटण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं, सोबतच अर्धा ते 1 इंच आलं घालून अगदी बारीक असं वाटण तयार करायचं आहे. डाळीचे कण यामध्ये राहायला नको. आपण जसं डोस्याचं बॅटर तयार करतो किंवा इडलीचं अगदी बारीक वाटण तयार करतो ना, तशा पद्धतीने हे वाटायचं आहे. आता यामध्ये आपल्याला हळदसुद्धा घालायची आहे. मी पाव चमचाच हळद घालते आहे. खूप जास्त हळद घालायची नाही. ढोकळ्याला रंग छान यावा म्हणून मी हळद घातलेली आहे. तुम्हाला नसेल घालायची तुम्ही स्किप करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं. अगदी थोडं पाणी घालून बॅटर आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीचं करायचं आहे. खूप पातळही नको आणि घट्टही नको. हे बाजूला ठेवूया. आता इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे, पण आपल्याला एवढा वापरायचा नाही आहे. आपण 1 वाटीच मूग डाळ घेतलेली होती, त्यासाठी अर्धा दुधी भोपळा पुरेसा आहे आणि हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. दुधी भोपळ्याचं प्रमाण थोडं जास्तही घालायचं असेल तर काहीच हरकत नाही. त्यामुळे तुमच्या ढोकळ्याच्या टेक्स्चरमध्ये फारसा काही फरक पडणार नाही. आता दुधी भोपळ्याची साल मी सोलून घेतलेली आहे आणि याला किसून घ्यायचं आहे. दुधी भोपळा वापरत असताना कधीही थोडा चाखून बघायचा. कडू असेल तर अजिबात वापरायचा नाही, कारण बरेच वेळा अशा घटना झालेल्या आहे की दुधी भोपळा कडू खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग झालेलं आहे. त्यामुळे दुधी भोपळा कडू असेल तर वापरू नका. किसलेला दुधी भोपळा लगेच आपल्याला बॅटरमध्ये घालायचा आहे. फार वेळ जर हवेच्या संपर्कामध्ये राहिला तर लालसर व्हायला लागतो. जर तुम्हाला बऱ्याच वेळ वापरायचा नसेल तर पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा, नंतर पाणी पिळून यामध्ये घातला तरीही चालेल. परत मी थोडंसं पाणी घालते आहे आणि यामध्ये आता लिंबाचा रस पिळायचा आहे. कारण हा इन्स्टंट ढोकळा असल्यामुळे बेकिंग सोडा किंवा इनो आपल्याला घालावा लागणार आहे. तो ॲक्टिवेट करण्यासाठी मी इथे लिंबाचा रस घालते आहे. तुम्ही इथे आंबट दह्याचाही वापर करू शकता. पाणी उकळायला ठेवायचं. पाण्याला खदखदून उकळी आली तेव्हाच इनो घालायचं आहे. प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये इनोचं एक सॅचेट घातलेलं आहे. इनो घातल्यानंतर लगेच याला एका डायरेक्शननी फेटायचं. बॅटर फुललं की लगेच प्लेटमध्ये घालायचं. इथे जास्त वेळ वाया घालवायचा नाही, नाहीतर काय होतं इनोचा इफेक्ट निघून जातो आणि नंतर ढोकळ्याला नीट जाडी पडत नाही. आता वरून मी थोडीशी मिरची पूड घालते आहे, ढोकळा दिसायला छान दिसावा म्हणून. ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल. आणि बॅटर बघताय ना तुम्ही, मी काठोकाठ भरलेलं आहे, कारण इनो घातल्यानंतर बॅटर जेवढं फुलतं ना तेवढंच हे बॅटर राहतं, नंतर हे जास्तीचं फुलत नाही. आता याला झाकून आपल्याला 15 ते 20 मिनिट हाय फ्लेमवर शिजवायचं आहे. चटणी बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाणे, सोबतच सुकं खोबरं घेतलेलं आहे, 2 लसूणच्या पाकळ्या, कढीपत्ता, अर्धा चमचा जिरे घालायचं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायचं आणि लिंबाचा रस घालायचं किंवा तुम्ही दहीसुद्धा घालू शकता. तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेलं आहे, याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी अर्धी वाटी दोनही सारखं प्रमाण घेतलेलं आहे. कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं. मीठ घालायला मी विसरले होते, तर सर्वात शेवटी मीठ घालते आहे. चटणी किती पातळ हवी, दाटसर हवी यानुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं. आता या चटणीवर आपल्याला तडकाही घालायचा आहे, पण त्यापूर्वी आपण आपला ढोकळा चेक करूया. बघा मस्त फुलला आहे ना, जास्त वर आलेला नाही आहे, कारण जेव्हा आपण इनो घालतो ना तेव्हा जी बॅटर फुलतं ना त्यापेक्षा जास्त हे वाफवत असताना फुलत नाही. आता आपल्याला चटणीसाठी तडका तयार करायचा आहे. त्यासाठी मी तेल गरम केलं, यामध्ये मोहरी घातलेली आहे, सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या, कढीपत्ता घालायचा आहे. हे सर्व छान परतून घ्यायचं आणि हा तडका आता चटणीवर घालायचा आहे. ही चटणी फक्त या ढोकळ्याबरोबर नाही तर कुठल्याही नाश्त्याबरोबर खायला किंवा जेवणासोबत तोंडी लावायला तुम्ही बनवू शकता. खूप मस्त लागते आणि प्रोटीनयुक्तसुद्धा आहे. बरं, हा ढोकळा शिजल्यानंतर ना लगेच कट करायचा नाही आहे. मी 15 ते 20 मिनिट पूर्णपणे गार केलेला होता आणि नंतरच कट करते आहे. तुम्ही जर गरम गरम ढोकळा कट करायला जाल ना तर हा तुटून जातो आणि सुरीला चिकटून याचा भुगासुद्धा पडायला लागतो. त्यामुळे पूर्णपणे गार केल्यानंतरच ढोकळा कट करायचा आणि दाताची जी सुरी असते ना त्याचा वापर करूनच ढोकळा कट करायचा आहे. अगदी क्लीन असा कट केला जातो, जसं आपण मार्केटमध्ये खातो ना अगदी तसाच. बघा आता ढोकळा मी कट करून घेतलेला आहे. याचा एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते.
वेट लॉस करण्यासाठी ढोकळा मला सर्वात परफेक्ट पदार्थ वाटतो. कारण काय आहे ना, ढोकळ्यामध्ये आपण भरपूर व्हेरायटीज बनवू शकतो. विशेष म्हणजे हा चवीला खूप मस्त लागतो. आणि राहिली गोष्ट तडक्याची, तर आपल्याला नसेल घालायचा तडका तर आपण स्किपसुद्धा करू शकतो. आणि बघितलं ना तुम्ही, मी बॅटर तयार करत असताना तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. आणि हा तळलेला नसतो, वाफेवर शिजवलेला असतो. त्यामुळे हा पचायलाही हलका असतो आणि वजन तर झपाट्याने कमी करण्यासाठी मदत करतोच. या दुधी भोपळ्याची जाडी आणि स्पॉन्ज बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल ढोकळा किती परफेक्ट तयार झालेला आहे. आणि जोवर तुम्ही समोरच्याला सांगत नाही ना की यामध्ये दुधी घातलेली आहे, तोवर त्याला कळणार सुद्धा नाही. चला, आता यासाठी आपल्याला तडका तयार करायचा आहे. कारण हा ढोकळा ज्यांना हेल्दी ब्रेकफास्ट हवा असेल त्यांच्यासाठी सुद्धा आहे, वेट लॉस ब्रेकफास्ट हवा असेल त्यांच्यासाठी सुद्धा. तर ज्यांना झिरो ऑइल रेसिपीज हवी असेल ना, त्यांनी हा तडका स्किप करू शकता. पण ज्यांना हेल्दी ब्रेकफास्ट हवा असेल ते थोडासा तडकावरून नक्की घाला, छान चव येते. तेल गरम झालं की मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा आणि ढोकळ्याचे जे क्यूब्स आहे ते तडक्यामध्ये घालायचे आहे. आणि घालत असताना मी एक छोटीशी चूक केलेली होती, ती तुम्ही करू नका. तर ढोकळ्याचे क्यूब्स जेव्हा मी पॅनमध्ये ठेवले ना, तेव्हा आपल्याला जी वरील बाजू आहे ना ती खाली ठेवायची आहे. म्हणजे जी मिरची पूड घातलेली बाजू आहे ना ती सर्वात आधी खाली ठेवायची आणि नंतर पलटवून दुसरी बाजू भाजायची आहे. कारण खालील बाजू थोडीशी ओलसर असते. वरील बाजूने ढोकळा पूर्णपणे कोरडा झालेला असतो. जेव्हा आपण ढोकळा काढतो ना तेव्हा हलकासा गरमच असतो. त्यामुळे खालील बाजू हलकीशी ओलसर असल्यामुळे अशाच चिकटू शकते, जसं आता तुम्हाला पॅनला दिसतो आहे ना चिकटलेला. म्हणून ही छोटीशी काळजी तुम्ही नक्की घ्यायची. मिरची पूड घातलेली जी बाजू आहे ना ती सर्वात आधी शेकायची आणि नंतर खालील बाजूनी म्हणजे चारही बाजूनी ढोकळा शेकून घ्यायचा. तर अलटपलट करून मी हा ढोकळा छान भाजून घेते आहे. बघा, ढोकळा भाजून इथे तयार झालेला आहे. आता एखाद्या बाउलमध्ये आपण हा ढोकळा काढूया आणि वरून घालायची आहे भरपूर कोथिंबीर. कोथिंबीरशिवाय ढोकळ्याला चवच येत नाही, त्यामुळे नक्की यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आणि तुम्हाला चाट मसाला घालायचा असेल तर तुम्ही थोडासा चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा तुमच्या आवडीचा पेरी पेरी मसाला जर घालायचा असेल, मॅगी मसाला घालायचा असेल तर थोड्याशा प्रमाणात तुम्ही घालू शकता. खूप मस्त चव येते. तर इथे आपला हा मुगाचा आणि दुधी भोपळ्याचा ढोकळा तयार झालेला आहे. आणि यासोबत जी चटणी आपण तयार केलेली होती ना, तुम्ही या ढोकळ्याबरोबर नाही कुठल्याही पदार्थाबरोबर बनवून बघा, खूप मस्त लागते चवीला. आणि हो, एक शेवटचं खूप महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं. वेट लॉसची ही जी सीरीज आपण सुरू केलेली होती ना, ही मी आता लवकरच बंद करणार आहे. 5-6 रेसिपीज असतील त्या मी तुमच्यासोबत शेअर करेल, पण त्यानंतर ही सीरीज मी बंद करणार आहे. कारण कमेंट येणं कमी झालेले आहे, व्ह्यूजसुद्धा पहिलेपेक्षा फार कमी येते आहे. तर मला असं वाटतं की या सीरीजची आता कदाचित तुम्हाला गरज नसेल म्हणून तुम्ही बघत नसाल किंवा कमेंट करत नसाल. तर गरज नसेल तर या रेसिपी अपलोड करण्यात काहीच अर्थ नाही. जर याचा काही उपयोग होत असेल तरच मला रेसिपी शेअर करणं योग्य वाटेल. तर आपण नॉर्मल ज्या रेसिपीज असतील त्या सुरूच ठेवूया, पण ही सीरीज आपण लवकरच बंद करूया. चला, लवकरच भेटूया. धन्यवाद.